आपल्या एका सबस्क्रायबरनी मला पाठवले गिफ्ट आणि मला पाठवले ते पण नागपूरवरून आहे बघा। ही फ्रेंडशिप अशी हमेशा साठी राहील। सो जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं परत एकदा नवीन स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शरद 01। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग ह्यासाठी होणार आहे कारण की आपल्या एका सबस्क्रायबरनी मला पाठवले गिफ्ट आणि मला माहीतच नाही। गिफ्ट आलंय परवा, म्हणजे आज तिसरा दिवस आहे। गिफ्ट आलंय परवा आणि मला माहीत सुद्धा नाही। सेंड काय आलेला परवा, डिलिव्हरीवाला आलेला, बट मी कुठे काय मला माहित नाही। कुठे होतो मी, झोपलेलो घरात की बाहेर कुठे गेलेलो फिरायला। तर तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयनी समोरच्या रूमवाल्याकडे आमचं पार्सलचा फक्त चिठ्ठी दिली, एक पार्सल दिला, फक्त एक चिठ्ठी दिली। सो ते काका सुद्धा आम्हाला सांगायला विसरले की तुमचं काय पार्सल वगैरे आलंय म्हणून, काहीच नाही इथलं। तर काल सहज मला त्यांनी बघितलं तर मला त्यांना लक्षात आलं की यांच्या घरचं काय ते पार्सल आलंय। सो त्यांनी काल फक्त मला एक ही चिठ्ठी दिली, माझ्या नावाची चिठ्ठी आहे। तर आज तिसऱ्या दिवसाने यावर लिहिलंय की 3 दिवसामध्ये येऊन घेऊन जायचं पार्सल, आणि मला माहित सुद्धा नव्हतं। आज तिसरा दिवस आहे, लास्ट डे, आणि 12:12च टायमिंग आहे। ऑलरेडी आता झाले पाहिजे किती, 11:30 झालेत आता, आणि फक्त 12 टाइम आहे, अर्धा तास बाकी आहे। बाहेर एक मित्र थांबलाय, सो आम्ही दोघं पटकन जातो आणि पार्सल रिसीव्ह करतो आणि सगळं ब्लॉगमध्ये दाखवतो। तेव्हा आलाय मला घ्यायला आणि आम्ही जातोय आता। तेव्हा काय बोलतो तुझ्यासाठी? काय नाही भाई, काय गिफ्ट आलेलं आहे बाईचं, तेच आणायला चाललेलं आहे आपण आता। बघूया काय गिफ्ट आहे, चला। जस्ट आलो, जस्ट पोहोचले, बघू काय बोलतात ते। बाकी डॉन वाटतोय का तू? लाईन आहे रातमध्ये। तर मित्रांनो, मी जस्ट पार्सल रिसीव्ह केलं आणि हा कोणीतरी अर्पिता गोंडवले या सबस्क्रायबरने मला पाठवलंय, ते पण नागपूरवरून आहे बघा। नागपूरवरून हा पार्सल आलाय मुंबईला, डोंबिवलीमध्ये। आता घरी जाऊन बघूयात, अनबॉक्सिंग करू याच्यामध्ये काय ते सर्व बघू, ठीक आहे चला। A few moments later. तर मित्रांनो, मी जस्ट आता घरी आलोय आणि आपण आता करणार आहोत त्याचं अनबॉक्सिंग, काय आहे याच्यामध्ये बघूयात। आणि हा जे काही आहे पार्सल, हा कोणी पाठवलं माहिती आहे? तो म्हणजे ती म्हणजे सबस्क्रायबर आहे, बट त्यासोबत माझी फ्रेंड सुद्धा झाली, म्हणजे आज मी 6-7 झाले आता जस्ट। तिची मला इन्स्टावरती रिक्वेस्ट आलेली, सो ती मला बोलली की मी यूट्यूबवरनं आली, तुझे व्हिडिओ वगैरे बघते, ब्ला ब्ला, म्हणजे ते पण चांगलं बोलली। अँड देन त्या दिवसात आम्ही फ्रेंड्समध्ये फक्त फ्रेंडशिप केली। तर तिने मला त्याच्यामध्ये काय पाठवले ते आपण आता बघू, ठीक आहे। आणि हिचं नाव आहे अर्पिता गोंडवले आणि ती राहते नागपूरला, ठीक आहे। बघू याच्यामध्ये काय, पहिलं अनबॉक्सिंग करून देऊ। मी ते कॅमेरा सेट करतो कुठेतरी इथे। डन। काच। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। लेटर्स, पहिला नाव आहे, दिसतंय शरद नाव आहे। अँड हो, एक लेटर नाही आहे, आतमधून काय ते आहे, पण तुम्हाला नंतर दाखवतात। हे लेटर बघू काय आहे, म्हणजे 3 लेटर्स आहेत। अँड हे पण आहे काहीतरी, एक एक करून दाखवतो। पहिलं लेटर्स आहे एक, कसं तुने एका वेळा सांगून, मी पंखा बंद करतो, आवाज येतोय। हा पहिल्याला नाही आहे आय थिंक, कारण की 3 लेटर आहेत, तर म्हणजे याच्यामध्ये स्टार्टिंगला कशी दिली आहे, तर हा पहिल्याला नसेल आय थिंक। दिस वन मी वाचतो। हॅलो माय स्पेशल फ्रेंड, आय होप तुला माझे गिफ्ट आवडले असेल। मी कधी असं कोणाला गिफ्ट सेंड केलं नाही,
नाही आहे, माझं फर्स्ट टाइम आहे, तर प्लीज मला जज नको करू भाई. मी जज वगैरे कोणाला करत नाही. माझे सबस्क्रायबर माझ्यासाठी म्हणजे तुमचं सपोर्ट, मग तुम्ही मला सपोर्ट करा तेच खूप माझ्यासाठी. मी कोणाला जज वगैरे करत नाही. म्हणजे तुम्ही कसे पण माझ्यासोबत मी जज वगैरे करणार नाही आहे. आणि अर्पिता मी तुला पण जज करणार नाही काहीच. आणि मला खूप आवडलं हे जे म्हणजे मला कोणतरी पहिल्यांदा पाठवलं असं काहीतरी, सो मला मनापासून खूप आवडलं आहे. मी पुढे वाचतो. माझ्याने जितकं जमलं तितकं मी बनवलं. लिटरली मी घरातल्या लोकांना झगडून लपून बनवलं आहे हे सर्व. तर प्लीज ॲक्सेप्ट कर आणि सांभाळून ठेव. आणि तुला माझा तो हेअरबँड हातात घालायचा आहे. आपली फ्रेंडशिप अशी हमेशा साठी राहिली पाहिजे. आणि ज्या पोरी तुला यूट्यूबच्या शॉर्ट्सवर कमेंट करतात जास्त, तर लाईक करून सोडत जा. अरे सगळ्या फ्रेंड्स आहेत का? तर मी काय म्हणत होती, लाईक करून सोडून देत जा. पण म्हणजे मी असं धमकी नाही देत आहे तुला. रिप्लाय देणं न देणं तुझ्यावर आहे. काश तू इथे नागपूरला राहिला असता, मग आपण भेटूनच बोललो असतो, रोज भेटलो असतो. बट तरी दूर असून पण मला माहिती आहे आपण चांगली फ्रेंडशिप कंटिन्यू करू. नक्कीच करू. बट प्रॉब्लेम हे आहे की तू लवकर रिप्लाय करत नाही, मग कसं बोलणं होणार आपलं. अगर कामात असशील तर सांगून देत जा. सॉरी, ठीक आहे, आता तुम्ही सांगत जाईल. कसं तुम्ही एका वेळेला सांगून दिलं ना की तू थोडं कामात आहेस, आता रिप्लाय नाही करू शकत, तर मला पण टेन्शन नाही राहणार. तू रिप्लाय नाही करत लवकर. आणि माझ्यासाठी फ्रेंडशिप खूप मॅटर करते. बघ आता मी तुला हा पार्सल सेंड केला आहे. तुला बस एवढं हे करायचं आहे की मला दिलेलं हेअरबँड हातात घालायचं आहे. आणि माझ्यासाठी एक चांगली रील बनवायची आहे. म्हणजे जे तू नेक्स्ट रील बनवशील ते तू मला इमॅजिन करून बनवशील. ओके भाई, खूप चांगलं लिहिलंय. आणि हे पण काहीतरी पाठवलंय, हे बघ. फॉर यू देन रिवाइंड मी. भाई मला हे जास्त आवडलंय. 5K 10K. थँक्यू अर्पिता. आणि याच्या आतमध्ये काय ते बघू आता. हँकरचिप आहे. आम्हाला सांगतो तुला भाई. अरे नागपूरवरून पार्सल आला. आणि हा तो हेअरबँड भाई फक्त अर्पितासाठी चांगली फ्रेंड आहे माझी झाली आता. सो तिच्यासाठी नक्कीच हे हेअरबँड करून मी रील करत जाईल. ठीक आहे. आणि थँक्यू सो मच अर्पिता. मला हेच जास्त खूप आवडलं. 5K to 10K सफर म्हणजे होईल. अजून 5K झाले तर 10K सुद्धा होईल काही दिवसांनी. आणि अजून काय बोलणार नाही. हा सपोर्ट तुमचा राहू दे माझ्या मागे, कारण या सपोर्टची खूप गरज आहे. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. थँक्यू. बाय. लव्ह यू ऑल. बाय.